नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं घरगुती स्वाद या चॅनलमध्ये। आज मी घेऊन आले आहे नवीन रेसिपी। आषाढी एकादशी निमित्त उपवासाचे डोसे आणि अप्पे बनवणार आहे मी या वरईपासून। इथे घेतलेले आहे मी या वाटीने दीड वाटी वरई। हे पहा, आपण परफेक्ट मेजरमेंट घेणार आहे, त्यामुळे आपले डोसे कसे छान खमंग होतील। इथे घेतलेला आहे मी दीड वाटी। हे पहा, या वाटीने मी दीड वाटी वरई घेतलेले आहे आणि अर्धी वाटी शाबू घेतलेला आहे। हे मी एक रात्रीसाठी भिजायला ठेवणार आहे। म्हणजे असं पाणी ओतून घेतलेलं आहे मी। वरई आधी स्वच्छ करून घेतली होती, त्याच्यामध्ये आळी जाळी आहे का हे बघून घ्यायचं। परत मी याच्यामध्ये पाणी ओतलं आहे भरपूर असं, आणि हे स्वच्छ 2 वेळा धुवून घ्यायचं, नंतर मग भिजायला ठेवायचं। हे पहा मंडळी, मी हे स्वच्छ असं पांढरं शुभ्र धुवून घेतलेलं आहे। मी याच्यामध्ये टाकणार आहे 3 ग्लास पाणी। हे पहा, आपलं पाणी ओतून झालेलं आहे। मी आता हे रात्रभर भिजण्यासाठी ठेवून देणार आहे, किंवा जर तुम्हाला टाइम नसेल तर 7 ते 8 तास ह्याला चांगलं भिजवून घ्यायचं। चला आपण आता भेटूया उद्या। चला आपण आता दुसऱ्या दिवशी पाहूया याची तयारी काय काय करायची आहे ते। हे बघा, मी रात्रभर भिजवून घेतलेलं आहे साबुदाणा आणि वरई। आता मी याच्यातलं पाणी काढून घेतलेलं आहे सकाळी उठून। आता आपण हे मिक्सरला छान असं बारीक वाटून घेऊया। इथे घेतलेलं आहे मी अर्धा वाटी दही, आणि इथे घेतलेलं आहे चवीनुसार नमक। याच्यात टाकते दही। तर मी उपवासाचा डोसा, त्यामुळे आपण याच्यामध्ये दुसरं काही टाकणार नाही आहे, फक्त आपण जे उपवासाला खातात तेच वस्तू याच्यात टाकणार आहे। चला आपण हे आता बारीक वाटून घेऊया। हे पहा, याच्यामध्ये मी पाणी टाकणार नाही आहे, कारण आपण रात्रभर साबुदाणा भिजवलेला आहे, त्यामुळे त्यात पाणी शोषून घेतलेलं आहे त्यांनी जास्त, आणि दही टाकलेलं आहे, त्यामुळे लागलं तर आपण नंतर पाणी टाकू शकतो, पण आता टाकायचं नाही वाटताना। चला आपण बारीक फाईन असं वाटून घेऊया। हे पहा, मी असं वाटून घेतलेलं आहे। असं थिकनेस ठेवायचं याचं, जास्त दाटसर पण नाही, जास्त पातळ पण नाही। बघा, असं चमच्यावर घेतलं की हे पहा, आपलं लगेच असं हे बॅटर असं झालं पाहिजे। आता आपण हे काढून घेऊया याच्यामध्ये। मी याच्यामध्ये काढून घेतलेलं आहे। आता आपण हे 7 ते 8 तासांसाठी परत फर्मेंट होण्यासाठी पीठ ठेवून देऊया। चला मंडळी, आपलं पीठ असं बघा छान फर्मेंट झालेलं आहे। आता आपण याचे डोसे बनवून घेऊया। हे पहा मंडळी, मी पॅनला तेल लावून घेतलेलं आहे। आता पॅन आपला छान गरम झालेला आहे। आपण त्याच्यावरती असं पळीने बॅटर सोडूया। 1 ते 1.5 पळी बॅटर टाकायचं याच्यावरती, आणि असं छान गोल पसरून घ्यायचं। हे पहा मंडळी, आपला डोसा छान ड्राय झालेला आहे। आता आपण याच्या साईडने थोडं थोडं असं तेल सोडून घेऊया। हे पहा मंडळी, आपला डोसा असा पूर्ण असं भाजल्यासारखं दिसत आहे, रेड रेड दिसत आहे, लाल लाल। आता आपण हा काढून घेऊया। हे बघा काय छान झाला आहे। हे पहा, आपले डोसे तर बनवून झाले आहेत। आपण आता त्याच बॅटरपासून अप्पे बनवणार आहोत। त्यासाठी मी इथं थोडं बॅटर त्यातलंच काढून घेतलं आहे, आणि त्यात 2-3 हिरव्या मिरच्या कट करून टाकलेल्या आहेत, नमक टाकलं आहे, आणि याच्यामध्ये शेंगदाण्याचं कूट टाकणार आहे 2 चमचे। हे पहा मंडळी, मी अप्पे बनवण्यासाठी गॅसवरती अप्पे पात्र ठेवून घेतलेलं आहे। हे चांगलं गरम झालं आहे आपलं अप्पे पात्र। तर आता मी गॅस मीडियम करते, आणि याच्यात थोडं थोडं असं तेल सोडून घ्यायचं। हे पहा, मी आता
एक एक चमचा याच्यामध्ये बॅटर सोडून घेत आहे. थोडं थोडं जागा ठेवायची, फुल्ल भरायचं नाही ते, कारण ते आपले आप्पे फुगून वरती येणार आहेत. आहे की नाही मंडळी आपली खास रेसिपी. मग एकाच बॅटरपासून आपण 2-3 आयटम बनवू शकतो, इडलीही बनवू शकतो याची आपण. फक्त आपलं मेजरमेंट बरोबर पाहिजे. दही, भगर, वरई हे बरोबर माप घेतलं ना की आपली रेसिपी परफेक्ट होणारच. हे पहा मंडळी, बॅटर सर्व सोडून घेतलं आहे. याच्यावर आता 5 मिनिटासाठी झाकण ठेवून देऊया आणि आपला गॅस लो टू मीडियममध्येच आहे. हे पहा मंडळी, आपले 2-3 मिनिटं झालेले आहेत. आपण आता उघडून पाहूया आपले आप्पे भाजले आहेत का एका खालच्या साईडने. हे पहा आपले आप्पे पूर्ण वरून ड्राय झालेले आहेत. आपण आता पलटी करूया याला. हे पहा आपले काय आप्पे सुंदर निघत आहेत. पहा मंडळी, मी बनवणार आहे आता डोश्यासोबत खाण्यासाठी बटाट्याची भाजी. इथे घेतलेला आहे मी एक मोठा बटाटा शिजवून घेतलेला आहे. इथे घेतलेले 2-3 मिरच्या हिरव्या कट करून घेतलेल्या आहेत मिरच्या. इथे घेतलेला आहे अर्धी वाटी शेंगदाण्याचं कूट. हे पहा, मी भाजी बनवण्यासाठी इथं कढई ठेवून घेतलेली आहे गॅसवरती. त्याच्यामध्ये मी टाकणार आहे अर्धी पळी तेल. तुम्ही तूपही टाकू शकता. हे पहा मंडळी, मी आता याच्यात टाकणार आहे मिरची. आमच्याकडे जिरे खात नाहीत उपवासाला, म्हणून मी जिरे टाकणार नाही. तुमच्या इथे जर चालत असतील तर तुम्ही जिरे टाकू शकता. मिरची छान असे तेलामध्ये परतून घेऊया. याच्यामध्ये टाकूया चवीनुसार मीठ. गॅस मिडियम करूया. याच्यात टाकूया आपण जे घेतलं होतं शेंगदाण्याचं कूट. छान हलवून घेऊया. आता टाकूया याच्यामध्ये बटाटा. हे छान सर्व मिक्स करून घेऊ. काय मंडळी, मग कसा आहे आमचा बेत आजचा एकादशीचा. आमच्या इथे सोडा इनो काही खात नाहीत, म्हणून मी काहीच टाकलेलं नाही याच्यामध्ये. परफेक्ट अशी ओरिजिनल उपवासाची मी तयारी केली आहे इथं खाण्यासाठी. हे पहा मंडळी, आपली भाजी रेडी झालेली आहे. आता आपण गॅस बंद करू आणि प्लेटमध्ये सर्व करूया. आपल्या उपवासासाठी खाण्यासाठी डोसा आणि आप्पे भाजी तयार झालेली आहे. अगदी ही लहान मुलापासून मोठ्यापर्यंत आवडणारी ही उपवासासाठी मी रेसिपी बनवली आहे. तुम्हाला कशी वाटली ते कमेंटमध्ये सांगा. जर माझा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.